हे गाईज झणझणीत नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहे, तुम्हाला कळेल पूर्ण ब्लॉग बघा. हम 3 जन जा रहे हैं, ओमकर और सोनू है और मैं. अभी टाइम कितना हो गया? टाइम कितना हो गया? 2:14 हो गए और अभी ट्रेन को बहुत टाइम है, इसलिए हम कॉफी पी रहे हैं. आप भी पीजिए हमारे. तो गाइज अभी हमें पता चला है कि हमारा प्लेटफॉर्म कहाँ पर है. कहाँ पर है प्लेटफॉर्म कहाँ पर है? हाँ 6 नंबर पर है और हम जा रहे हैं अभी प्लेटफॉर्म की ओर. और वो कॉफ़ी वगैरह पी लिया हमने, अभी जा रहे हैं अभी प्लेटफॉर्म की ओर. देखेंगे ट्रेन कहाँ तक आई है. आई थिंक लोनावला क्रॉस कर चुका है. आई थिंक हाँ लोनावला के आगे, मतलब आई थिंक तळेगाव के इधर आ चुके रहेंगे. फिर ज़्यादा रश भी नहीं आज, क्योंकि आज तो 15 अगस्त है, तो मतलब स्वतंत्र दिन. मिलेंगे थोड़ी देर में, ट्रेन आएगी. गाइस इन दोनों की वजह से कौन से 6 नंबर प्लेटफॉर्म की ओर जाने का था, तो हम आए इधर 4 नंबर की ओर. इनके वजह से, इसलिए मैं इनको ज्यादा किधर लेके नहीं जाता. फर्स्ट टाइम आ रहे हैं इसलिए वो कंफ्यूज हो रहे हैं. ए तू चुप रे बाबा, तू चुप रे. डिस्टर्ब कर रहे हो. इग्नोर द वॉइस ऑफ माई फ्रेंड्स. कंटिन्यू द ब्लॉग. ज़्यादा मैं बड़बड़ नहीं करूँगा, इनको अच्छा कंटेंट दिखाऊंगा, ये मेरी आशा है. और मैं दिखाऊंगा 100%. अभी तक मैं सो रहा था, अभी मैं जागा हुआ क्योंकि कॉफ़ी की वजह से मैं अभी एकदम फ्रेश हो चुका हूँ. और इधर से ट्रेन जा रही है, आप देख रहे होंगे. इधर से भी ट्रेन जा रही है, इधर देख रहे हैं हम, बीच में से जा रहे हैं. गाइस ये पहले इंसान कॉफी पीने के बाद इसको नींद आती है. नहीं ऐसे कुछ नहीं. जोक का पार्ट था वो, हमारा जोक का पार्ट था, ज़्यादा सीरियस मत लो. चलो मिलते हैं अभी ट्रेन की, जब ट्रेन आती तभी डायरेक्ट मिलेंगे. तब तक नहीं, बाय बाय. हम जा रहे हैं अभी इधर से. अरे मेरे चैनल का ब्लॉग का नाम ही नहीं दिया. मेरे ब्लॉग का नाम नहीं दिया. अरे ब्लॉग का नहीं, सॉरी, चॅनल का नाम नाही बताया. साहित्य भटका हे चॅनलवर जाऊन लवकरच्या लवकर फॉलो करा. आणि लवकरच्या लवकर हे भन्नाट ब्लॉग लवकर तुमच्या पडणं पोहोचणार आहे. आणि याचे 2 पार्ट पडणार आहे. मी एवढं सांगतो बस, बाकी नाही काय सांगणार. तर गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना, शुभ सकाळ. अशा प्रकारे आमच्या शुभ सकाळ झालेले आहे. आणि आता आम्ही पोहोचलेलो अक्कलकोटला. इथून दिसत असेल नाव तुम्हाला या साईडला. आणि ही आमची ट्रेन, या ट्रेनने आलो चेन्नई. आणि बघू आता इथनं कसं जायचं. इथनं बहुतेक बस वगैरे काय असली, टॅक्सी वगैरे त्यांनी जायचं डायरेक्ट मग मंदिराच्या इकडं. खूप मस्त प्रवास होता आणि मेमोरेबल होता. फक्त 1 तास लेट झाली ट्रेन थोडंसं, नाहीतर मग अजून 1 तास आम्हाला लवकर जायला भेटला असतं अजून. आणि पुढचे भरपूर प्लॅन्स आमचे नाही तर फ्लॉप होतील. तसे ते आम्हाला आता टाईम न वेस्ट करता पटपट सगळं हे करायचं. तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा. हे 2 बंद्याला काही कामधंदे नाही, लपतात ते लल्ले. अरे सॉरी सर, उशीर होईल दर्शनाला गर्दी. चला चेहऱ्याला अवॉइड करा. कसं आहे जरा केस पण केस येत नाही, कारण की आत्ता आंघोळ करून आलो. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी आंघोळ नाही केली. सॉरी. किती वेळ लागेल अजून? किती वेळ लागेल रिक्षा? हा 5 मिनिटं. हा किती रुपये तिकीट आहे विचारू पण त्यांना. 13 किलोमीटर इथनं रेल्वे स्टेशन पासून, आणि 50 रुपये घेत होते. बघा ना, आपण बसने बघितलं असतो, सुविधा केली असते. पण इथं बस तर मला काय माहित नाही. नो आयडिया फॉर द बस, बिकॉज आय कम. कमेंट मध्ये करा जे अक्कलकोट मध्ये. हा तुम्हाला जे अक्कलकोट मध्ये राहत असेल त्यांनी आम्हाला सांगत जरा या कमेंटद्वारे की इथं जायचं असलं समजा कोणती गाडी. ओमकारची गाडी तुम्हाला दिसत असेल, ओमनी. काय सेन्स आहे का गाडी? मी पुण्यातून ओमनी ते ओमनी बघितले छोटेपणी, असं वाटतं किडनॅपर वाले आले. 50 रुपये ले रे भाई. तुमचं हे डोकं खातं, तुमचा टाइम वेस्ट करतोय हा. यार इथनं बस स्टँड कुठे हो? बस स्टँड हा बस स्टॉप अक्कलकोटला. आणि किती रुपये घेतात बसवाले? हा का आता लगेच असेल का बस?
तो जातो ना पोरगा सीट भेटल्यावर. अहो 50 रुपये घेतात हो ते. मंदिराच्या गेटवर आता तुम्हाला तिथं एका माणसाला 20-30 रुपये बस स्टॉपपासून घेणारच. तर मग बस यवन चौक म्हणून आहे तिथं उतरून चालत जावं लागेल. लांब आहे का? एक 10 मिनिट. मग काय करायचं सांगा, यायचं का 50 रुपये मध्ये? बरं ठीक आहे, धन्यवाद. डायरेक्ट अपन आता डायरेक्ट आता ही नहीं जाओ. बंद भी करने का रहता है सब. मैं बंद नहीं करता, एक बार चालू किया तो मैं बंद नहीं करता, क्योंकि मैं अभी नए शहर में आया तो मेरे आंग में बहुत मस्ती रहती है. मला बोलायचं आता बोला तुम्ही. अरे बोला कनेक्ट करा, आमच्या ऑडियन्स सोबत कनेक्ट करा. काहींचे जर शब्द राहिले होते ते आपण सांगू बोलू. इच्छितो की आमचे ब्लॉगर नवीन आहेत, जे काही चुकी होय, शपथ नवीन ब्लॉगर तुम्हाला कुठल्या अँगलनी वाटतो तुम्ही सांगा जरा. मग काय 1400 काय मी काय असे पैसे देऊन घेतले का 1400 सबस्क्रायबर? सांगा जरा. माझे एवढे अरे काय बोलताय ते यार, माझा मूडच खराब केला त्यांनी. आम्ही इकोने जाणार आहे, त्यावेळी बघू शकता तुम्ही इकोद्वारे आम्ही जाणार डायरेक्ट मंदिरापाशी. कसं डायरेक्ट कसं आहे, तिकडनं बस स्टॉप बसनी गेलो असतो, पण बसची प्रॉब्लेम काय, बसनी तिकडनं बस स्टॉपला उतरून वापस 10 मिनिटं चालत जायचं आहे. म्हणजे वापस तिथून 20 आणि तिथं 30 रुपये अशी घेणार. 50च होत आहे, तरी पण डायरेक्ट गेलं तर 50 रुपये गेलं ते परवडतं आपल्याला. कसं टाईम आपल्याला लय किमती आता सध्या आपल्यासाठी. बघा पोर गँग बसली, गँग तर डायरेक्ट जाऊन बसली. बघा नादच नाही आमच्या गँगचा. त्याचे की नल्ली गँग डायरेक्ट जाऊन बसली. आम्हाला तर काय बघत पण नाही आहे, काय नाही. क्या कर रहे तू? अरे थांबा छोड़ के जा रहे हैं बच्चे लोग. ये ऐसी दोस्ती रहती है, दोस्ती ऐसी रहती क्या बताओ गाइज. मस्त वाटते. गाइज हमने हमें काय केलं आपण? हां, आंघोळ वगैरे केली, आता फ्रेश वगैरे झालो आहे मस्त भक्त निवासमध्ये. 50 रुपये फी आहे आणि फ्रेश होऊन आता मंदिराच्या दर्शनाला चाललेलं आहे. तेव्हा एवढी गँग, या साईडला पण 2 जण आहे आणि आम्ही 2 जण आहे. एक मेंबर आणि हा एक नवीन मेंबर ॲड झाले सोबतच आले आमच्या ट्रेनमध्ये. आता ओळख झालेली. आणि त्यांच्या हिशोबाने काय नाही चाललं. हां चालेल, काय थोडं ट्रेनमुळे झालं फक्त, काय विषय नाही. कळलं मी काहीतरी नाही. चला आता दर्शनाच्या इकडे चाललं होतं, बघू किती लाईन वगैरे. आज गुरुवार पण आहे आणि 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन पण आहे. तुम्हाला तुमच्या फॅमिलीला माझ्याकडनं शुभेच्छा. आणि चला मग आता डायरेक्ट दर्शनाच्या इकडे भेटूया. व्हिडिओ करता आलं तर करल, आता मी दर्शन करून डायरेक्ट तुम्हाला भेटू आणि तुम्हाला सांगाल काय काय. चला ठीक आहे, चला बाय. आहे का ना? काय बोला. आपल्याला खायला बघा नाश्त्याचं. हां नाश्ताचं का? बरं हो म्हणतात नाश्ता करून जायचं, कारण की गर्दी किती असणार काय. मी तर मग पहिले लाईन बघून येऊन मग नाश्ता करून. लाईन बघून येऊ पहिले 12 बजे. पहिले लाईन बघून चला भेटू लवकर. बाय. दर्शन तर झालं आमचं. आता हे घरच्यांसाठी काय काय घेत आहे. रुद्राक्षाची माळ वगैरे मला दाखवतो. थांबा 1 मिनिट. काय रे ओमकार, काय घेतो रे? किती हे दोन? बार्गेनिंग चालू आहे. मग अशा प्रकारे इथं स्टॉल लावलेला आहे. सगळं अगरबत्ती वगैरे, धूप वगैरे सगळं. आणि इथं स्वामींची फ्रेम आणि मूर्ती वगैरे आणि इथं प्रसाद वगैरे. आणि इथनं मंदिराचं एक्झिट पॉईंट आहे. चला भेटूया लवकर. गाइस हमारा यहाँ का प्रवास खत्म हो चुका है. हाँ जेवण मस्त होतं, म्हणजे महाप्रसाद मस्त होता. मस्त पोट भरून जेवलो आम्ही. अजून मस्त वाटलं दर्शन वगैरे. आणि भक्त निवास पण चांगलं होतं मस्त राहण्यासाठी वगैरे. अजून काय बोलायचं ओमकार तुला? काय नाही, जे झालं मस्त दर्शन झालं. आता हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बोल भावा. जर तुम्ही अक्कलकोटला जरी आले
तर महाप्रसाद करून जावं. इथलं महाप्रसाद एक नंबर आहे. आणि हे नल्ला माणूस आहे, आधी सांगतो. आणि हा नल्ला डुबला माणूस आहे. हा याला काय इग्नोर करा सांगायचं? इकडचे. याचं हा आहे ना, इकडचं वाईज इग्नोर करा. हा चला, इकडे भरपूर महाप्रसादची लाईन लागलेली आहे. भरपूर अशी प्रचंड लाईन लागलेली होती. तरी आम्ही 1.5 तास लागले दर्शनासाठी. हां ठीक आहे, कुठे घेऊया म्हणतो ते. चालते. चला मग ब्लॉग एंड करतो. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटू एका नवीन भन्नाट ब्लॉगसाठी. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.